तर भारत पाकिस्तान दरम्यान तणाव वाढलेला असताना आणि हल्ले होत असताना भारतानं एक जबरदस्त कामगिरी केलेली आहे आणि ती म्हणजे भारतानं पाकिस्तानमधलं लॉन्चपॅडच उद्ध्वस्त केलंय। ज्या लॉन्चपॅडवरून पाकिस्तान हल्ले करत होता तेच लॉन्चपॅड उद्ध्वस्त केलंय। बघूया भारतानं ही कारवाई कशी केली आहे। पाकिस्तान जेवढे हल्ले करेल भारत पाकिस्तानला धडा शिकवेल। पाकिस्तान जेवढ्या नापाक हरकती करेल भारत त्याला पुरून उरेल। पाकिस्ताननं भारतावर जेवढे हल्ले केलेत तेवढे हल्ले भारतानं हाणून पाडले। आता त्याचं पुढचं पाऊल म्हणजे भारतानं पाकिस्तानचे लॉन्चपॅड उद्ध्वस्त करून टाकले। त्याचाच हा व्हिडिओ। जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाब आणि गुजरातमधल्या अनेक शहरांमध्ये पाकिस्ताननं केलेल्या ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्यानं दहशतवादी लॉन्चपॅडवर गोळीबार केला। पाकिस्तानात नियंत्रण रेषेजवळ असलेल्या लॉन्चपॅडवरून पाकिस्तान हे हल्ले करत होतं। इथूनच दहशतवादी हल्ल्यांचं प्लॅनिंगही केलं जात होतं। भारताच्या बीएसएफनं पाकिस्तानमधलं लॉन्चपॅड उद्ध्वस्त करत पाकिस्तानवर मोठा प्रहार केला। जम्मू काश्मीर लगतच्या सीमेजवळ पाकिस्तानातल्या सियालकोटमधल्या लुनीमध्ये हे लॉन्चपॅड होतं। एका बाजूला जम्मू काश्मीरमधला अखनूर आणि त्याच्या विरुद्ध बाजूला पाकिस्तानातलं लुनी अशी ही भौगोलिक रचना आहे। अखनूरमधनं बीएसएफच्या जवानांनी 10 मेला लुनीमधल्या पाकिस्तानच्या लॉन्चपॅडवर एका पाठोपाठ एक हल्ले केले। एका पाठोपाठ तोफगोळे डागले आणि हे लॉन्चपॅड उद्ध्वस्त करण्यात आले। पाकिस्तानच्या याच लॉन्चपॅडवरून ड्रोन हल्ले केले जात होते, गोळीबार केला जात होता आणि दहशतवादी कारवायाही इथूनच केल्या जात होत्या। पाकिस्तानची फ्रंटलाईन पोस्ट आणि दहशतवादी लॉन्चपॅड भारतानं उद्ध्वस्त केलं। सूत्रांच्या माहितीनुसार याच लॉन्चपॅडवरून पाकिस्तान ट्यूब लॉन्च ड्रोनच्या माध्यमातून भारतावर हल्ला करतोय। पाकिस्तान लष्कराच्या मदतीनं आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ दहशतवाद्यांनी हे लॉन्चपॅड्स तयार केले होते। या ठिकाणावरूनच दहशतवाद्यांसह पाकिस्तानी लष्कर भारतावर ड्रोन हल्ले करत होतं। या लॉन्चपॅडबद्दल गुप्तहेर खात्यानं अचूक माहिती काढली, त्यानंतर ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आणि 10 मेला सकाळी बीएसएफच्या जवानांनी या लॉन्चपॅडवर हल्ला केला। त्याला प्रत्युत्तर म्हणून आज आपल्या लष्कराने नियंत्रण रेषेच्या पलीकडच्या दहशतवादी तळांवरती हल्ले करून ते पूर्ण उद्ध्वस्त केलेत। ते लॉन्चपॅड्स पूर्ण उद्ध्वस्त केलेत। याचं महत्त्व 2 प्रकारे आहे। सगळ्यात पहिले म्हणजे दहशतवादी भारतात घुसवण्याच्या प्रक्रियेमध्ये लॉन्चपॅड्स महत्त्वाची भूमिका बजावतात। इथेच त्यांना एकत्रित केलं जातं, त्यांना ब्रीफिंग दिलं जातं आणि त्यांना साधनसामुग्री दिली जाते आणि भारतात घुसवलं जातं। आता हेच लॉन्चपॅड्स आपण उद्ध्वस्त केल्यामुळे या सगळ्या प्रक्रियेला आपण एक जबरदस्त धक्का पोहोचवला आहे, यात तिळमात्र शंका नाही। पाकिस्ताननं भारतामधल्या 26 ठिकाणी ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले, मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीम पुढे ही ड्रोन्स आणि मिसाईल्स टिकली नाही। 26 ठिकाणी हल्ल्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला। फक्त लॉन्चपॅडच उद्ध्वस्त करण्यात आले नाही तर तोफांचा तळही उद्ध्वस्त केल्याचं समजतंय। पाकिस्तानचे हल्ले हाणून पाडण्याबरोबरच आता जिथून हल्ले केले जातात ते लॉन्चपॅडच उद्ध्वस्त करून भारतानं पाकिस्तानला मोठा दणका दिलाय। त्यानंतरही पाकिस्तान जे हल्ले करेल त्या सगळ्याला उत्तर द्यायला भारत सर्व शक्तीनिशी समर्थ आहे। ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।